उमाबाबू. आज सर्व आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे सप्तरंग मराठी चॅनल कडून मी स्वागत करते. आणि आज आपण ज्या कारणास्तव इथे आलेलो आहोत ते म्हणजे सप्तरंग मराठी चॅनल हे नव्यानेच लॉन्च झालेलं आहे. आणि याच्या सोबतच आपण या अंतर्गत आपण एक हे बंद रेशमाचे हा कार्यक्रम घेत आहोत. तर ह्या कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट आहे ते पहिले मी तुम्हाला सांगणार आहे. या कार्यक्रमात आपण जे जळगाव शहरातील नामांकित जे आपले फेमस कपल आहेत त्यांना आपण इथे इन्व्हाइट करणार आहोत. आणि ऑब्विसली प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तसंच जी यशस्वी स्त्री असते तिच्या मागे एका पुरुषाचा हात असतो. तर नक्कीच हे जे यशस्वी लोक आहेत त्यांना आपण आज इथे इन्व्हाइट केलेलं आहे. तर आज आपल्या सोबत आहेत माननीय श्री किरण पातोंडेकर सर आणि त्यांच्या मिसेस पूजा पातोंडेकर मॅडम. तर तुम्हा दोघांचे सप्तरंग मराठी चॅनल कडून तसेच हे बंद रेशमाच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. तर नेहमीचा आपला जो प्रश्न असतो नवरा बायकोंमधला एक म्हणजे फेमस प्रश्न आहे तो असं म्हणायला काही हरकत नाहीये मला की तुमचं लग्न कसं जमलं? लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाही. हळू बोललात मॅडम, मला डाऊट वाटतोय. काय आहे, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज आहे नक्की सांगा. अरेंज मॅरेज आहे. अच्छा, तर काय म्हणजे कसं जमलं लग्न तुमचं? लग्न जे जमलंय ते तर इच्छे जे बाबा होते ते आमच्याकडे नेहमी दुकानात यायचे. आईचे वडील होते तर ते गोपचे करदोडे वगैरे बनवायचे, आड्याचे राहणारे होते आणि ते नेहमी आमच्याकडे यायचे. आणि त्यांनी मला बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. अच्छा. ते पाहिलेलं असताना ते हिच्या वडिलांना नेहमी सांगायचे की आपल्याला त्या म्हणजे किरण चांगला मुलगा आहे बा, ते नेहमी म्हणजे यांच्याकडे सांगत राहायचे. आणि आमच्याकडे इच्छेचे मावसा आहे ते माझे मामे भाऊ आहे. अच्छा. इच्छे मावसा जे ते माझे मामे भाऊ आहे. म्हणजे असं एक डबल नातं होतं. मोठ्या भावाचं लग्न जमायचं होतं म्हणून विषय माझ्यासाठी होता, म्हणून तो मोठ्या भावाचं लग्न जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत त्यांनी तो विषय काही काढला नाही. अच्छा. आणि मग त्यानंतर मग तो विषय मोठ्या भावाचं लग्न जमलं. आणि मोठ्या भावाचं लग्न जसं जमलं लगेच एक 15 दिवसाच्या गॅप मध्येच ते लोक बडोदे होऊन इथे आलेले आमंत्रण द्यायला डायरेक्ट. असं एक पूर्व सूचना दिली होती त्यांनी आणि येऊन गेले होते इथे पाहायला. आणि आम्ही काहीच हे न करता जसे ते आले ते धुळ्याला म्हणजे माझ्या मामाच्या मुलाकडेच आलेले होते. तिथे आले असताना त्यांनी तिथे मुक्काम केला रात्री आणि सकाळी इथे आले. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी मुलगी पाहायला गेलो. आता मुलगी पाहायचा जो कार्यक्रम झाला ऍक्च्युअल त्यावेळेचा जो किस्सा होता तो थोडा एक वेगळ्या पद्धतीत होता. आता मुळात म्हणजे माझं थोडस एक मानसिकता अशी होती की मुलीने आपल्याला पसंत केलं पाहिजे. आपण मुलगी पसंत करणं हा वेगळा विषय. एखादी मुलगी सुंदर म्हणजे एक कॉलेज लाईफ मध्ये असं काही वाटत नव्हतं की आपल्याला कोणी पसंत करू शकेल असं माझा कॉन्फिडन्स नव्हता. आणि मग लग्न तर तसंच झालं पाहिजे. मी कोणाला पसंत करणं हा वेगळा विषय, पण दुसऱ्याच्या पसंतीत मी असणं हा सर्वात चांगला विषय आहे. तर मग तो विषय मला कसं समजेल, तर मग हिला जे दाखवायचा जो कार्यक्रम होतोय किंवा काही होतोय तर ही प्रेशर मध्ये आहे का, ही प्रेशर मध्ये आहे का, किंवा हिला समजवलं गेलंय का बा, हा विषय मला क्लिअर पाहिजे होता. हा विषय क्लिअर तो कसा करायचा, तर जे पाहण्याचा जो कार्यक्रम झाला त्या दिवशी, तर त्या दिवशी आम्ही धुळ्याला गेलो होतो. साधारण पोळ्याचाच दिवस होता तो. तर त्यावेळेला धुळ्याला आम्ही गेलो आणि पाण्याचा एक कार्यक्रम झाला समजा असं. आणि त्या कार्यक्रमात काय झालं की नेमकं सर्व जेवणाचं हिला वाढायला वगैरे ही आली आणि सर्व असं एक हे झालं. आणि जेवणाच्या वगैरे सर्व या पूर्ण प्रक्रियेमध्ये मी तिला स्वतः पाहिलंच नाही. मी तिला पाहिलंच नाही आणि पाहिलं नाही तर नाही. आणि मी जेव्हा जेवलो पूर्ण त्या जेवणात मी लाडू होता वाढलेला, तर तो लाडू मी काही खाल्ला नाही. लाडू मी काही खाल्ला नाही आणि तो तसाच सोडला. मग ते घरी त्यांची थोडी चर्चा आली किंवा मुलाला काही मुलगी पसंत नाहीये किंवा
म्हणजे लाडू का नाही घालावा असं मुलांनी, गोड पदार्थ का नाही घालावा असं. गोड त्यांनी थोडस विचारलं की बा काय झालं काय नाही, मुलीलाही पाहिलं नाही असं. पण त्यांना मी बोललो म्हणजे मुलीला मला पाहायचंय पण माझ्या पद्धतीने पाहिजे. म्हणून तुमची पद्धत कशी? म्हटलं माझी पद्धत म्हणजे मला नॅचरल स्थितीत मुलीला पाहिजे. नॅचरल म्हणजे आता कसं, तर मग मी असं मनाशी ठरवलं होतं. आम्ही धुळ्याला गेलो होतो. मी त्यांना सहज म्हटलं की मी एकविरा देवीच्या मंदिरात जातो बा, आणि तुम्ही मुलीला घेऊन तुम्ही एकविरा देवीच्या मंदिरात या. आणि एकविरा देवीच्या मंदिरात आल्यानंतर मी कुठे बसलेला असेल काय असेल हे मी सांगणार नाही, पण तुम्ही तुमचे या मंदिरामध्ये तिथे. आणि त्या स्थितीमध्ये मी कुठे बसलेलो यांना माहित नव्हतं. आणि मग त्या स्थितीत मी नॅचरल स्थितीत तिला पाहिलं. आणि जेव्हा पाहिलं तेव्हा म्हणजे तिची बॉडी लँग्वेज वगैरे सर्व जे ती पूर्ण खुश होती हे मला समजलं. म्हणजे ती प्रेशराईज नाही किंवा काही नाही. तिने कदाचित मला पाहिलं असेल पण मी तिला पाहिलेलं नव्हतं. आणि मग मी तिथे तिला पूर्ण पाहिलं. आणि त्यानंतर मग देवीच्या मंदिरात आम्ही परत हे केलं की आपण जाऊ बा, दर्शन घेऊ किंवा काय घेऊ. आम्ही सोबत दर्शन घेतलं. आणि सर्वात पहिला प्रश्न मी तिला विचारला की तुला मी पसंत आहे? तिने मला सांगितलं की मला तुम्ही पसंत आहे. मग जेव्हा तिने मला पसंत सांगितलं तर तेव्हा मी माझ्याकडून अंगठी घेऊन गेलो होतो. तिने अंगठी घालून दिली तिथल्या तिथे. अच्छा, म्हणजे प्रपोज केलं तर तुम्ही त्या हो, तिने मला प्रपोज केलं. म्हणजे तिच्या पसंतीनुसार हे लग्न झालेलं आहे. आणि मला तर पसंत असणं हा विषयच नाही. तिला पसंत नाही करणं हा म्हणजे माझ्यात तर तेवढी हिंमत नाही. खूप छान लव्ह स्टोरी आहे. तुम्ही मला सांगितलं मी लाडू खाल्ला नाही, त्यानंतर मुलगी पसंत नाही, मी बोलली म्हणजे फायनली काहीतरी तिकडे गडबड झाली असेल. पण शेवट खूप छान होता, अत्यंत गोड असा शेवट होता. तर मला असं विचारायचंय, मी तुम्हाला प्रश्न विचारते. मला तुम्ही सांगा अगोदर की मॅडमांची कुठली गोष्ट तुम्हाला आवडते आणि कुठली गोष्ट नाही आवडत. अशा 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. तिच्या तर सर्वच गोष्टी आवडतात. नावडती पण सांगायची आहे आणि एक आवडती सांगायची आहे. कुठली तरी एक सांगा. ती पूर्ण जाणून आहे मला. हा तिचा सर्वात प्लस पॉईंट आहे. म्हणजे मुळात काय असतं की एखाद्याला जाणून असणं हा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. आणि कसं आहे मग मी कसं आहे हे तिला पूर्ण माहिती आहे. म्हणजे माझा राग, माझं सर्व काही आहे ती सर्व एक्सेप्ट करते. हा म्हणजे एक्सेप्टन्स जो आहे तिच्याजवळ हा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. तर ही झाली आवडती गोष्ट. नावडती गोष्ट कुठली आहे की तुम्हाला ती नाही आवडत, नाहीच करायला पाहिजे त्यांनी असं? अशी तर मला म्हणजे अशी आठवत नाही. पण काही वेळेला करते ती, माझ्या राग करते, काही करते. पण राग पाहिजे तिचा. तिचा राग जर नसला तर तो म्हणजे ट्विस्ट पण येत आणि एक पाहिजेच तो तिचा राग. पण तो राग मला सुधरवतो सर शेवटी. चला, तर तुमच्याकडून मी आता इकडे येणार आहे आणि आता तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न आहे की त्यांच्याबद्दल तुम्हाला कुठली गोष्ट आवडते आणि कुठली नाही आवडत. आज तुम्हाला बोलायला चान्स दिलाय, तुम्ही बोलून टाका. त्यांच्या सगळ्या गोष्टी आवडतात मला, असं काही नाहीये. हे दोघं सेम तुम्ही उत्तर नाही तर नाहीये. हे जे बरोबर. नाही आवडणारी गोष्ट कुठली? एखाद्या होते की नाही गोष्टी करायला पाहिजे. अच्छा, मनाविरुद्ध गोष्ट करतात म्हणजे तुमच्या? एखाद्या होऊन जाते मनाविरुद्ध, पण ती काय माझं काही ऐकत नाही, मग करतात ती गोष्ट, मग मान्य करावं लागतं. ठीक आहे, असंच समजूतदारपणा हवा दोघांमध्येही तुमच्यामध्ये. तर ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. अरे छान. ठीक आहे, अजून मला ऐकायला नक्कीच आवडेल तुमच्या लग्नामध्ये काही गमतीदार किस्सा आहे की घडलाय तो आणि तुम्हाला इथे सांगावं असं वाटत असेल तर तुम्ही नक्की शेअर करू शकता आमच्यासोबत. लग्नात तर असा गमतीदार किस्सा नाही घडला, पण माझं स्वतःचं स्वप्न होतं की आपण रजिस्टर लग्न करावं. अच्छा, माझा हे होता, एम होता तो, आपण रजिस्टर लग्न करावं. आणि आमचं सर्व प्रोसेस जी ती रजिस्टर लग्नाच्या पद्धतीची सर्व पूर्ण तयारी झाली आणि सर्व असं व्यवस्थित ठरलं. आमच्या घरातल्या सर्वांनी आम्हाला एक्सेप्टन्स दिला, यांच्याकडच्यांनी दिला. पण एक थोडीशी हे आली रूम किंवा रूमर असं, हिची आजी होती, त्या आजीनी सांगितलं की तुम्ही कसंही लग्न करा पण थोडीशी करंगळील का ना, थोडीशी हळद लावा. करंगळीला हळद लावा, मग थोडस असं करा, थोडं तसं करा.
म्हणजे एक पद्धती, मग रीतिरिवाजाने मग थोडस आपलं वैदिक पद्धतीने करून टाका लग्न. हे सर्व जेव्हा मोठ्या लोकांचं जेव्हा बोलणं ऐकलं किंवा काही केलं तर मग मला कळलं की आपण का करतो हट्ट. म्हणजे आपण रजिस्टर लग्न करायचं आणि सर्वांना दुखी करायचं याच्यात काही अर्थ पण नाही, एम पण नाही. मग त्यापेक्षा रजिस्टर लग्न हा विषय जो तो मी मनातून काढला आणि म्हटलं आपण लग्न जे ते लग्नाच्याच पद्धतीने करू. तर मग ते लग्नाच्याच पद्धतीने झालं. फक्त लग्न जे झालं ते वन डे मॅच झाली, म्हणजे 2020. एकाच दिवसात सर्व कार्य, एका दिवसात. म्हणजे माझा साखरपुडा पण त्याच दिवशी झाला. साखरपुडा दुपारी 12 वाजता झाला आणि त्यानंतर दुपारी हळद लागली आणि संध्याकाळी लग्न झालं आणि त्याच रात्री रिसेप्शन पण झालं. फक्त मी त्या लग्नामध्ये मी स्वतः घोड्यावर नसतो, म्हणजे घोड्यावर बसलो नाही. आता कसं होतं, ते लग्न जळगावातच झालं होतं. अनुरोध भवन म्हणून आहे मंगल कार्यालय, तिथे झालं होतं. आणि सर्व मित्रांनी, परिवारांनी, सर्वांनी एकदम लग्नाचं एकदम एक शाही लग्न केलं ते. पण ते एकाच दिवसात झालं ते. आणि मला वाटायचं की बा घोड्यावर बसायचं नाही, म्हणजे असं आपल्याच गावात आपण घोड्यावर काय बसायचं असं हे होतं. म्हणजे मुलीच्या गावाला जाऊन घोड्यावर बसणं काहीतरी हे, आपल्याच गावात आपण काय शान दाखवायचं असं. बाकी तर मला एक असाच एक मजेदार किस्सा मला तुम्हाला सांगावासा वाटेल की म्हणजे नवरा बायको हे किती, म्हणजे बायका ह्या किती उपाधीखोर असतात याबद्दलचं एक उत्तम उदाहरण आहे. एक नवरा बायको पार्टीमध्ये गेलेले असतात आणि पार्टीमध्ये गेलेले असण्यापासूनचे ते, म्हणजे जो नवरा असतो तो कंटिन्यू पार्टीमध्ये खिशात हात टाकून फिरत असतो. ज्या बायकोच्या मैत्रिणी असतात त्या कधीपासून ऑब्झर्व करत असतात की हा इथे आल्यापासून म्हणजे खिशात हात टाकून का फिरतोय. तर त्या सहज विचारतात मैत्रिणीला की तुझा नवरा आल्यापासून खिशातच हात टाकून फिरतोय असं का. तर बायको एक म्हणजे खूप छान अशी गोष्ट सांगते की म्हणे माझा नवरा कम्प्युटर इंजिनियर आहे, तर त्याचे कंटिन्यू कम्प्युटरवर कामं चालूच असतात, तर त्याचे बोटं काही थांबत नाही म्हणे. तर पार्टीत आल्यावर सुद्धा तो लॅपटॉप घेऊन आला असता आणि इथे काम करत बसलाच असता. तर त्यासाठी मी काल रात्री त्याच्या हातावर मेहंदी काढली आहे, म्हणून ते कंटिन्यू हात खिशातच आहेत. तर असं ते कारण सांगितलं. म्हणजे यावरून कळतंय की बायका किती उपाधीखोर असतात. तर असं काही किस्सा आहे का तुमचा की तुमच्या सोबत असं मॅडमांनी काही केलेलं आहे? ती म्हणजे कसं आहे, ती म्हणजे ग्रेटच आहे ती, असं काही करणार नाही. बर, तर मला सांगा तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं 9वी झालंय. अच्छा, तर सरांनी तुम्हाला सपोर्ट केलाच असेल. बाकी पुढे तुम्हाला काय करायचंय काय नाही, तुमचं काही इच्छा होती की मॅडमांनी पुढे काय करावं काय नाही ते? नाही, तसं काही नव्हतं. आमचं एक बिझनेसमॅन फॅमिली आमची. आणि कसं आहे, मुळात मी पण 12वी शिकलेलो आहे. अच्छा, तर त्यांनी तुम्हाला बिझनेस मध्ये तेवढीच मदत केली असेल? हो, बिझनेस मध्ये म्हणजे सर्वात मोठी मदत तिने समजून घेणं. म्हणजे कसं आहे, आम्ही एक अशी स्टेज होती की आम्ही रात्री 12 वाजता सुद्धा घरी जायचो. म्हणजे रात्री 12 वाजता पण घरी गेल्यावर एक्सेप्ट केलेलं आहे. सकाळचं जेवण, नाश्ता स्किट झाला, काही झाला, म्हणजे सर्व गोष्टी एक्सेप्ट करत गेलेल्या आहे. म्हणजे किंवा की आज नाही आले जेवायला, दुपारचं जेवण कॅन्सल झालं, जेवण उरलेलं राहिलं, केला संताप, पण मग शेवटी इलाज नव्हता. कारण की हा जो बिझनेस होता आमचा तो ऍडजस्टमेंट शिवाय ऍडजस्टमेंट करावीच लागत होती. बरं, भांडण जास्त होतात तुमच्या की नाही होत? म्हणजे तुमच्याकडे बघून तर मला वाटतंय की नाही होत असणार, पण तरी किती वेळेस कधी झाले? भांडण होतात, तसं काही नाही, भांडण होतात. पण कसं होतं की तो किती केलं तर तिला एक माहिती की आपण किती भांडलं हे काही ऐकत नाही आणि शेवटी तिला मानावंच लागतं. मग आता शेवटी मानायचं काय आणि पहिले मानायचं काय, तर त्याच्यापेक्षा मानलेलं बरं, करतात सोडून द्या. पण तिचा कुठलाही हट्ट असला काही असला तर तो मी पूर्ण करून देतो, असं काही नाही. किंवा त्याच्या अगेन्स्ट तिला जर काही असेल हट्ट तिचा आला तर तो मी पूर्ण करतो. खूप छान गोष्ट आहे ही. तर आता आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेणार आहोत ज्याचं नाव आहे रॅपिड फायर गेम. मी तुमच्यासोबत घेणार आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्हाला फक्त त्यापैकी कोण आहे हे तुम्हाला फक्त एकमेकांकडे इशारा करून सांगायचं आहे आणि जेन्युइन आन्सर द्यायचं आहे. जर तुम्ही स्वतः असाल तर हात वर करायचा आहे, ठीक आहे? तर पहिला प्रश्न आहे, सर्वात जास्त रागीट कोण आहे तुमच्या दोघांमध्ये? तुम्ही पण सांगायचंय कोण आहे? मी पण आहे. अच्छा, दोघं जण हात वर करू शकतात मग तुम्ही दोघं रागीट आहात तर? रागीट. बर, दुसरा प्रश्न,
सर्वात जास्त शॉपिंग कोण करतं? शॉपिंग तर तीच करते समजा असं, पण तिथं शॉपिंग असं म्हणजे फालतूचं शॉपिंग कुठलंच नाही, म्हणजे गरजेचं शॉपिंग, म्हणजे शॉपिंग म्हणतात येणार नाही, नीड आहे. जी नीड आहे तिलाच म्हटलं जाईल, त्याला शॉपिंग नाही म्हणत. शॉपिंग कशाला म्हणतात? आजकाल शॉपिंग म्हणजे जी गरजेची नाही ती वस्तू घरात घ्यायची आणि सर्व लोकांना बोलून दाखवत बसायची, त्याला शॉपिंग म्हटलं. तर तुम्ही हे एकमेव आहात ज्यांनी असं उत्तर दिलेलं आहे, मला असं वाटतंय. कारण प्रत्येक नवऱ्याला असा प्रश्न विचारल्यानंतर की शॉपिंग कोण जास्त करतं, तर इतका वैतागून उत्तर देतात ते की हा माझी बायकोच करते आणि इतकी शॉपिंग करते आम्हालाही फिरवते सोबत. असं काही तुमच्यासोबत होत नसेल? तशी शॉपिंग गरजेच्या बाहेरची कुठलीच वस्तू आणत नाही, म्हणजे शॉपिंग तशी वस्तू घ्यायला. अरे आम्ही जातो तर जोडीनेच जातो. छान गोष्ट, खूप सुंदर. तिसरा प्रश्न तुमच्या दोघांसाठी आहे. बाहेर जाताना, बाहेर कार्यक्रमांना जाताना तयारी करायला सर्वात जास्त, तयार होताना म्हणजे सर्वात जास्त वेळ कोण घेतो? आता तर तीच होते, मी तयार तर काय, मला तयारीची गरज पडत नाही. अच्छा, तुम्हाला तयारीची गरज पडत नाही, तिला पाहिजे वेळ. ठीक आहे. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न, खूप सुंदर प्रश्न आहे. सर्वात जास्त रोमॅन्टिक कोण आहे तुमच्या दोघांमध्ये? रोमॅन्टिक ती पण आहे, मी पण आहे, असं काही नाही नाही नाही, असं नको मला उत्तर. मला एकच उत्तर हवंय, कोण आहे? मी तर आहे रोमॅन्टिक, असं काही असं स्वतःहून नाही म्हणून घ्यायचं त्यांनी, त्याही सहमत पाहिजे ना तुमच्यासोबत. ते आहे ना. अच्छा, ओके. तर मला असंच यावरून आठवतंय, एखादा रोमॅन्टिक किस्सा तुम्ही सांगू शकतात की सरांनी केलंय आणि तुम्हाला म्हणजे खूप सरप्राईज होतं, ते खूप मोठं सरप्राईज होतं, असं काही केलंय तुमच्या बर्थडेला किंवा काही स्पेशल डेजला? मला कसं आहे, बर्थडे वगैरे हे जे म्हणजे स्वतःहून स्वतःला सेलिब्रेट करणं हे काही आवडत नव्हतं एवढं. पण आता एक नाशिकला सुवर्णमध्ये झाला होता, आणि नाशिकला सुवर्णमध्ये झाला होता तर आमचा दोघांचा लग्नाचा वाढदिवस होता, आणि दोघांचा लग्नाचा वाढदिवस होता तर आम्ही आर्यन पार्क मध्ये गेलो होतो दोघी. आर्यन पार्कला फिरायला? हा, आर्यन पार्कला. हे माहिती होतं तुम्हाला? हो, सांगूनच गेलो होतं. सरप्राईज सारखंच होतं जवळजवळ. आणि आर्यन पार्कला मी म्हणजे नाईट हॉल पण तिथेच केला आम्ही. आणि काय झालं, त्या आर्यन पार्कला जेव्हा गेलो आम्ही तर फक्त आम्ही वन मॅन पूर्ण पार्क मध्ये, एकच कपल. तिथे जो मॅनेजर भेटला तो माझा मित्रच होता. तर तो अरे म्हणे तू कसं काय, म्हटलं काय निवास आले लग्नाचा वाढदिवस. तर मग त्यांनी इतका मनापासून तो आमचा वाढदिवस सेलिब्रेट केला. आणि आम्ही तिथे रेन डान्स होता. आमच्या आयुष्यात आम्ही असं नाचलो नाही एवढं. आम्ही जवळजवळ त्या रेन डान्स मध्ये 1.5 ते 2 तास मनसोक्त नाचलो. प्रत्येक गाड्यावर, सर्व गाड्यांवरती डान्स केला थकेपर्यंत. त्यांनी पण म्हटलं की नाचा, तुम्हाला किती नाचायचं. 1.5च्या जवळपास 1-1.5 तास नाचलो. आणि मेन उन्हाळ्याचा पिरियड होता साधारण थोडा तो. आणि पावसात काय व्हायचं की तो भिजूला जायचो ना तर घाम वगैरे येत नव्हता. आणि एनर्जी अशी होती की नेमका नाशिकचं सुवर्णमध्यचं सक्सेस जे होतं ते माझ्या डोक्यात होतं. आणि त्या सक्सेसचा जो आनंद आहे तो मी तिथे जाऊन व्यक्त केला. हा माझ्या जीवनातला एक चांगला प्रसंग होता. तिच्यासाठी मी तो पूर्ण दिवस तिला दिला. आणि आम्ही कुठलाच फोन हे ते काहीच घेतलं नाही, आणि कोणाला सांगितलं सुद्धा नाही आम्ही कुठे गेलो, काय गेलो. दुसऱ्या दिवशी मग ते माहिती पडलं की इथे गेलो. बरं, एक तुम्ही गाणं त्यांना डेडिकेट करायचंय, रोमॅन्टिक एक सॉन्ग, आणि तुम्ही एक रोमॅन्टिक सॉन्ग डेडिकेट करायचंय. कुठलंही तुमची एक लाईन जरी म्हणून दाखवली तरी चालणार आहे. चिच्चोर मधली एक लाईन आहे, आज से पहले आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली, इतनी सुहानी मॅडमांकडे म्हणून म्हणायचंय तुम्हाला. ती म्हणजे हे तिला डेलिकेट आहे, पण ती खुशी जी आज तुम्ही जो कार्यक्रम घेता, काय घेताय, त्यामुळे ती खुशी होते आम्हाला. म्हणजे तिला तर आहेच, पण ह्या पूर्ण आयोजनाला आपण तो डेलिकेट करतोय तो गाणं. थँक्यू सो मच. तुम्ही त्यांच्यासाठी एक गाणं डेडिकेट करू शकता? तुमचं आवडतं कुठलंही चालेल. कुठलं तू याचं आवडतं? तुम्ही मदत करू शकता. कभी कभीचं तुला आवडतं ते सांगतायत आता, तुम्ही म्हणू तरी शकतातच. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. आता ती कभी कभी म्हणते, पण रोज तिच्या मनात येतंय काय ते ख्याल माझा येत असतो. चांगलं राहावं. ठीक आहे. छान वाटलं तुमच्या सोबत गप्पा मारून.
तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायला मी देणार आहे. तुम्ही आता इथे डान्स करू शकता, कुठलं तरी गाणं गाऊ शकता. तुम्हाला काय करायला आवडेल दोघांनाही? डान्सही नाही येते, गाणंही म्हणजे कसं आता गाणं आपल्याला जमायला पाहिजे, नुसतं ते बनायला त्याला काय अर्थ नाही. आता गाणं कसं आता ते म्हणते तुम्ही म्हणू शकतात गाणं, कुठलंही गाणं तुम्ही दोघं जण मिळून बोलू शकता. म्हणजे मी पहिल्यांदा हिच्या म्हणजे आम्ही धुळ्याला हिला पसंत वगैरे केलं आणि मग मी तिच्या गावाला गेलो होतो आणि मग त्यावेळेला ते एक गाणं होतं, गोरी तेरा गाव बडा प्यारा. म्हणजे ती तर गोरीच होती आणि मग मी म्हटलं आता एक गोरी तेरा गाव बडा प्यारा म्हणजे तो गया मारा आके यार ते गेल्यावर म्हणजे ही फिलिंग तुम्हाला तिथे गेल्यावर आली? तिथं पहिलेच आली होती, पण एक बडोदा शहर मोठं होतं, सिटी जळगावपेक्षा तर बऱ्यापैकी मोठी होती ती. आणि मला म्हणजे सांगायला एक आनंद वाटेल की बा आमचं जे लग्न जमलं आणि लग्न झालं याच्यामधला मधला जो पिरियड होता हा जो 11 महिन्याचा पिरियड होता. म्हणजे आमचं लग्न जमल्यापासून तर लग्न होण्याचा जो पिरियड आहे तो 11 महिन्याचा मिळाला. नक्कीच फिरणं वगैरे झालंच असणार. तर 11 महिन्यात म्हणजे आम्ही लग्नानंतर खरंच सांगतो मी कुठेच गेलो नाही, फिरायलाच गेलो नाही, पण लग्नाच्या पहिले आम्ही भरपूर फिरलो. आणि तो जो पिरियड आहे त्याच्यात आम्ही एकमेकांना जे समजू शकलो काय झालं, तुम्ही थोडे भाऊक झालेले वाटतात मला. काही किस्सा असेल तर तुम्ही तो शेअर करू शकता त्यांच्यासोबत. म्हणजे तोच पिरियड छान आहे. अच्छा, ठीक आहे. तुमच्या म्हणजे जे अनुभव तुम्ही शेअर केले त्यावरून मी समजू शकते. तर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि तुम्हाला एक गाणं म्हणायचं आहे शेवटचं, ते गाणं तुम्ही आज म्हणणार आहात आणि नक्कीच जेव्हा तुम्ही बहुतेक आलात तेव्हा ते गाणं गुणगुणत होतात, तेच गाणं तुम्हाला म्हणायचं. ओ मेरी जोहर जबी. येस येस राईट. ओ मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है सी और मैं जवा है नहीं पण ती हसी नाही. आता माझे ते बोलले पुढचं आता काय तेवढं आठवतंय. तर खूप छान वाटलेलं आहे आजचा कार्यक्रम. आपण आपल्यासोबत होते आज आपल्या स्टुडिओमध्ये हे बंद रेशमाचे या कार्यक्रमासाठी मिस्टर किरण पातोंडेकर सर आणि त्यांच्या वाईफ पूजा पातोंडेकर यांच्यासोबत गप्पा मारून खरंच खूप छान वाटलेलं आहे. आणि त्यांच्यासारखं रोमॅन्टिक कपल बघून आपण शेवटी बघितलेलंच आहे की ते भाऊक थोडं भाऊक झालेले आहेत. म्हणजे नक्कीच काहीतरी त्यांची एखादी स्टोरी असेल. नाही स्टोरी वगैरे काही नाही, पण तो पिरियड सर्वांना जास्त मिळाला पाहिजे. बरोबर, एकमेकांना समजून घेण्यासाठी तो समजून घेण्याचा गरजेचं आहे. ठीक आहे. तर लग्नानंतर समजून घेणं हा वेगळा विषय, ती तर ऍडजस्टमेंट आहे. लग्नाच्या पहिले तुम्ही एकमेकांना समजू शकताय तो सर्वात महत्वाचा. बरोबर. तर खूप सुंदर छान वाटलं आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारलात आणि भरपूर ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही मला साथ दिलेली आहे, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि रसिक प्रेक्षक हो, तुमचाही सहभाग आम्हाला इथे लाभलेला आहे आणि असंच तुमचं जे प्रेम आहे ते आम्हाला लाभू द्या. सप्तरंग मराठी चॅनल हे नव्यानेच लॉन्च झालेलं आहे आणि जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकतात, लाईक करू शकतात, शेअर करू शकतात. सो हे बंद